Hello, hello. This is the My Artifact episode number 1503. आजची तारीख आहे 25 मार्च 2019. आता वाजले रात्रीचे ऍक्च्युली संध्याकाळचे 6 वाजले 6:30. लहानपणी काय व्हायचं ना की लहानपणी नाही का कधी कधी नाही का आई मला सोडून देत होती बिट्टूच्या घरी. मी तेव्हा खूप लहान होतो. म्हणजे करीब दुसरी तिसरीत वगैरे असेल तेव्हा. 4-5 वर्षाचा होतो. 5-6 वर्षाचा. तर कधी कधी मला बिट्टूच्या घरी सोडून दे. आता तेव्हा मी बिट्टूच्या घरी तेवढा वेळ राहत नव्हतो. म्हणजे तेवढा फिमिलियर नव्हतो. मोठी आई, बिट्टू, मोठे वडील वगैरे, समुद्या प्रीत्या याच्यासोबत जास्त फिमिलियर नव्हतं वगैरे. एक दिवस काय झालं की आईला आणि वडिलांना कुठेतरी बाहेर जायचं होतं आणि सोनूला घेऊन ते कुठेतरी बाहेर गेले होते गावी. आणि माझा पेपर होता त्यामुळे मला बिट्टूच्या घरी ठेवलं होतं. हो म्हणजे हो, 3री-4थीतली गोष्ट आहे तेव्हा. तर तेव्हा मला तिथे बिलकुल करमत नव्हतं. बिलकुलच नाही. इट्स जस्ट लाईक पेपर झाला आणि त्याच्यानंतर मग मी मोठी आईकडे गेलो, बिट्टूकडे. मग माझं मनच नाही लागायचं. मी माहित नाही रडून द्यायचो यार. मला घरी जायचंय, मला घरी जायचंय, मला घरी जायचंय. आता मला घरी जायचं म्हणजे काय, म्हणजे मला आई वडिलांची आठवण नाही येत होती. मला ऍक्च्युली माझ्या मित्रांची वगैरे आठवण येत होती. कारण मी घरी राहीन तर तेव्हा कसं नाही का प्रशिक वगैरे, आणि त्याच्यानंतर तो प्रशिक हजारे, नीरज, पिंटी, अभिजित वगैरे आम्ही सगळे नाही का मिळून क्रिकेट वगैरे खेळतो संध्याकाळी. बट मी मोठी आईकडे असल्यामुळे मी क्रिकेट खेळू शकत नाही. सो आणि बाकीचे कोणी वगैरे म्हणजे तिथे तेवढं फेमिलियर नव्हतं. सो मला येऊन जाऊन मला माझ्या एन्व्हायरमेंटची खूप जास्त आठवण येत जाय. मी घरी राहीन तेव्हा माझी आई पुरणपोळी बनवून देईन, तेव्हा मी का करत असेल. आणि देन मग मी पुरणपोळी खाऊन, मी गोडपोळी खाऊन मी मित्रांसोबत खेळायला जाईन, असं नेहमी वाटायचं. बट ते पॉसिबल होत नव्हतं कारण मी मोठी आईच्या घरी होतो. सो मी रडून देत होतो, मला घरी जायचं, मला घरी जायचं, मला. तेव्हा जे फिलिंग होती ना, एकदम एकटा असल्या टाईप. एकटा, कोणीच नाही आपल्या आसपास, सगळं सोडसाड करून आलोय, अशी फिलिंग नाही का मला सेम आता फिलिंग येऊन राहिली. वाय? कारण आय डोंट नो यार. आता मला पण खरंच रडायला येऊन राहिलं. म्हणजे आतमधून मी रडून राहिलोय बरं, पण जस्ट लाईक बाहेरून असं काही असा आवाज वगैरे काही येत नाही. बट ह्या लिटरली आतून कसं म्हणलं, म्हणजे आठवण येऊन राहिली घरची. अँड देन मित्रांची वगैरे, सगळ्यांची वगैरे आठवण येऊन राहिली. म्हणजे मी जाईन आणि देन त्याच्यासोबत मोमेंट एन्जॉय करीन. चला, एका दिवस पॉसिबलच होत नाही यार. त्यामुळे मला रडायला खूप येऊन राहिलंय. युजली ऍक्च्युली मी खूप वर्षांतर रडून राहिलो असं मला वाटत आहे. म्हणजे आतून मन भरून आलं एकदम. यस. आता मी नागपूरमध्ये आहे, चिंच भवन मध्ये आहे. रूम शिफ्ट केली मी. आता धरमपेठ मध्ये होतो तेव्हा साला कोणतरी तरी होतं, तो हा राहत होता, वैभव वगैरे. तर आसपास असे चेहरे दिसत होते, त्यामुळे थोडं बरं वाटत होतं. आता इथे मी एकटाच आहे.
त्यामुळे वरून माझ्यापाशी बेड नाही, मी फ्लोअरवर मला झोप लागली आहे आणि इथे झोपण्यासाठी गादी नाही, ओन्ली फ्लोअर आहे आणि त्याच्यावर मी चादर टाकली आहे आणि आणि एकटं वाटत आहे. बस एकटं वाटत आहे. खूप खूप मायूस झालोय आतून मी. इट्स लाईक ऑफिस होतं तेव्हा तोपर्यंत ठीक आहे, पण आता ऑफिस खतम झालं आणि आता मी रूमवर आलो की एकटं घर खायला लागलंय मला आणि मी बाहेर पण नाही निघू शकत बरं, कारण इथे बाहेर पण काहीच नाही. तुला वाटते असं काही नाही, बट आहे. यू जस्ट लाईक यू नीड टू गो अँड समवेअर अँड फाइंड व्हॉट्स. आज त्यामुळे मला असं वाटलं आज रेकॉर्ड करूया, कारण खूप दिवसानंतर मी रडून राहिलो आहे. त्यामुळे त्यामुळे मला आज रेकॉर्ड करूशी वाटत आहे आज. बट समहाऊ याच्यानंतर दिवस चांगले येईल. या म्हणजे कसं आहे की हे जे वाईट दिवस असतात ना, हे वाईट दिवस आपल्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करतात की आपले चांगले दिवस येईल, आपले चांगले दिवस येईल. या पण हे येईलच का, कधी येणार? हा, चांगले दिवस येईल म्हणजे एक्झॅक्टली का होईल सांग ना. तुला वर्धेला वापस जायचं आहे, दिस इज युअर चांगले दिवस? नो 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 डूड, समोर जाऊन तुला असेच एन्व्हायरमेंट सहन करायचे आहे. व्हॉट इफ तू पुण्याला गेला आणि पुण्याला जाऊन तुला तुला असंच एन्व्हायरमेंट भेटलं तर? आता तरी घर जायसाठी तुला हार्डली 80-90 किलोमीटर घरी ट्रॅव्हल केलं का यू जस्ट 1-2 घंटे तुला तुझं घर येऊन जाईल. पण जेव्हा तू पुण्यामध्ये जाशील तेव्हा कसं काय? तेव्हा मी मित्र बनवून घेईन ना, तेव्हा म्हणजे जस्ट लाईक तेव्हा म्हणजे माझ्यापाशी एक प्रकारे मोमेंट राहील का मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. तू धरमपेठ मध्ये राहिला असत का प्रॉब्लेम झाली असती यार? विचार कर. धरमपेठ मध्ये राहिला असता तर तुला करीब 21 किलोमीटर ट्रॅव्हलिंग आणि 21 ट्रॅव्हलिंग नाही रे, जस्ट लाईक बस तर सुरू होणारच होती ना. हार्डली 1-2 हप्ता थोडस ऍडजस्ट केलं असतं कोणाच्या तरी गाडीवर वगैरे, त्याच्यानंतर ऑफिस बस सुरू झाली असती. देन यू विल फिगर इट आउट. आताही काही वेळ वगैरे काही गेली नाही या. म्हणजे समज जर ऑफिस बस वगैरे सुरू झाली तर मग तू छत्रपती मध्ये रूम करून टाक. छत्रपती मध्ये कसं एक प्रकारे मानेवाडा आणि सगळे मग तिकडे आसपास सगळेजण आहे, सो दॅट विल बी रिअली गुड. 1-2 महिने काढून घे इथे, 1-2 महिने जोपर्यंत ऑफिस बस सुरू होत नाही तोपर्यंत. मी काय करू राव? हे बघ, हे कसं आहे, हे येणारच आहे. इट इज लाईक अशा अशा गोष्टीचा विचार करून आपण मायूस नाही होऊयात. इट इज लाईक तुला एंटरटेन व्हायचं आहे तर ऑफकोर्स तू हे तुझ्यापाशी 2-2 मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, इंटरनेट आहे, एव्हरीथिंग यू हॅव, एंटरटेन युअर सेल्फ. आपण याचसाठी आपण या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या स्वतःला. सो जर आपण याच गोष्टीचा प्रॉपर युटिलाइज नाही करू तर हाऊ इज दॅट गॉना हॅपन? जस्ट लाईक राईट नाव नाही का, मला फक्त आता जस्ट अशा एका पर्सनची गरज आहे ज्याच्यासोबत मी बोलू शकतो यार, की ज्याच्यासोबत मी थोडा बहुत टाइम स्पेंड करू शकतो. अशा पर्सन म्हणजे जस्ट लाईक
लाईक गर्लफ्रेंड यार. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टली सांगायचं म्हणलं येस. त्याच्यानंतर त्या व्यक्तीसोबत मी माझे थोडेसे पर्सनल प्रॉब्लेम मी सांगू शकतो. आता मी आईला थोडी सांगणार आई मला गमून नाही राहिलं. आई म्हणेल बाबू येऊन जा घरी तू. बट अशा वेळेस आईची साथ नाही हवी, कारण आई आपल्याला म्हणेल की येऊन जा तू घरी, पण मला घरी नाही जायचं, मला पुढे जायचं आहे. स्वतःला बिझी ठेव यार. हे बघ, तू जोपर्यंत नाही का बघ तुला कशा कोणता दुसरा पर्सन नाही हा, तर बेटर आहे तू स्वतःला बिझी ठेव. इंटरनेट आहे, सगळ्या गोष्टी आहे, बस एंटरटेन कर स्वतःला. प्रॉब्लेम तर प्रॉब्लेम आहेच, काही असं काही हे नाही जस्ट लाईक तो आताही गेला आणि पुढे गेला काही प्रॉब्लेम सुटणार नाही, प्रॉब्लेम आहेच. बस याला टॅकल करण्याची एक प्रकारे प्रॉपर प्रॅक्टिस असली पाहिजे. यू विल क्रॅक आउट एव्हरीथिंग यू कॅन. थोडस आता मन थोडस हलकं वाटत आहे, थोडस बोललं नाही थोडस लिटिल बिट, बट स्टील आपण थोडस तसा विचार केला ना पुन्हा एकदा एकदम वाईट वाटते. अबे यार किती मेसेजेस येईल भाऊ. राईट नाव ही माझी परिस्थिती आहे, परिस्थिती नाही म्हणता येईल, जस्ट लाईक सिच्युएशन आहे, समथिंग लाईक दॅट यार. आणि आपण याला ऑफकोर्स हे करू. राईट ना तू का कर, तू आता बाहेर निघ आणि एक चटाई घे, कारण आपल्याला चटाईची गरज आहे. कारण खालचा फ्लोअर ऍक्च्युली आपल्या झोपण्यासाठी काय आहे नाही. सो चटाई असली का त्याच्यानंतर चादर टाकून त्याच्यावर शॉल टाकून वगैरे प्रॉपरली झोप होईल. तरी मी काल रात्री झोपलो अशा परिस्थितीमध्ये. एक चटाई घेऊन घेतो, दॅट्स गुड, मग होऊन जातं आपलं काम. बाकी तर काही असं काही आहे नाही. निघतो बाहेर थोडस आणि थोडस बाहेरच्या वातावरणात फिर, त्यामुळे तुला थोडं बरं वाटेल. नाही तर असंच तू कोंडून ठेवशील स्वतःला तर तू तू स्वतःलाच एक प्रकारे पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवशील. कसं आहे की आपला दिमाग आहे ना, ही आपली सर्वात खूप मोठी ताकद आहे, नाही तर आपला खूप मोठा शत्रू आहे बरं आयदर. हे खरंच जर आपण डिसाईड केलं गेलं तर होऊ शकते. त्यामुळे स्वतःवर फोकस राहा आणि डिस्ट्रॅक्ट नको. बस जस्ट कीप डुईंग युअर डुईंग. तुझी काही परिस्थिती एवढी काही वाईट नाही. राईट ना तू परमनंट होऊन राहिला, तुझा पगार वाढून राहिलाय, तुला होप आहे की तुला पुण्यामध्ये जॉब भेटेल आणि तुझे टार्गेट्स खूप मोठे मोठे आहे. सो तुला घ्यायची काही गरज नाही. येस, इट्स रिअली ग्रेट टू हॅव यू. आणि हेच सिच्युएशन आपल्याला एक प्रकारे स्ट्रॉंग बनवते. सो येस, एक दोन दिवस थोडस वाईट वाटेल, एकटं वाटेल, बट नंतर आदत होऊन जाईल. आजचा दुसरा दिवस आहे. ऍक्च्युली बंद नाही करू शकत, म्हणजे मी पुन्हा बंद केलं ना की पुन्हा मी फालतू त्याच्याबद्दल विचार करायला लागेल. आणि ते सो डोंट थिंक. खतम करूया, आपल्याला समोर जायचंय मागे. थँक्यू.